नेर येथील संसाधन समूह व्यक्ती उमेदमधील कार्यरत असलेल्या महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोली यांच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले। यावेळी उमेदच्या वतीने या निवेदनामध्ये संसाधन समूह व्यक्तीचे 12 महिन्याचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, उमेद संसाधन व्यक्तीच्या मानधनामध्ये 5 ते 7 हजारांनी वाढ करावी, संसाधन व्यक्तीचे मानधन अग्रिम स्वरूपात ठेवण्यात यावे, अभियानामध्ये सीएससी अंतर्गत भरती न करता समूह संसाधनातील शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी द्यावी, कौटुंबिक आरोग्य विमा काढण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे, प्रभाग संघाकरिता स्वतंत्र इमारत द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी उमेद कॅडरच्या अध्यक्षा विद्या नगराळे, सचिव संगीता मिश्रा, कोषाध्यक्षा ममता डोमाळे, संध्या सोनवणे, सोनाली भोयर, अंजू कांबळे, शीतल भांगे, ज्योती सहारे, अरुणा पिलावन, सुचिता पारधी, निकिता कुऱ्हाडकर, महानंद ढोक, शीतल भांगे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती। उमेद महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानांतर्गत कार्यरत समूह संसाधन व्यक्ती यांचे थकीत असलेले मानधन तात्काळ अदा करून त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत माननीय BDO मॅडम यांना आम्ही निवेदन देत आहे। सोबतच आमच्या मागण्या आहे, उमेद समूह संसाधन व्यक्ती यांच्या मानधनात किमान 5 ते 7 हजार रुपयापर्यंत इतकी वाढ करण्यात यावी। गेल्या 12 महिन्यापासून समूह संसाधन व्यक्तीचे थकीत असलेले मानधन तात्काळ अदा करण्यात यावे। समूह संसाधन व्यक्तीचे मानधन अग्रिय स्वरूपात ग्रामसंघात, प्रभाग संघात कायमस्वरूपी ठेवण्यात यावे। अभियानामध्ये CSC अंतर्गत भरती न करता आमच्या समूह संसाधन व्यक्ती मधील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवाच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी द्यावी। समूह संसाधन व्यक्तीचे कौटुंबिक आरोग्य विमा काढण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात यावे। ग्रामसंघ, प्रभाग संघासाठी स्वतंत्र कार्यालयाकरिता सुसज्ज इमारत, बांधकाम निधी उपलब्ध करून द्याव्या। माननीय महोदय, वरील सर्व मागण्या आपण लवकरात लवकर मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची उमेद कल्याणकारी मंडळ यांची विनंती आहे। नाईलाज आम्हाला आंदोलन करावे लागेल किंवा आमच्या जशा मागण्या आहे की हे जर आमचं मान्य नाही झालं तर भविष्यात आम्ही याचं काम पण बंद करू शकतो। म्हणून शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करून द्याव्या अशी मी त्यांना विनंती करते। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।